तुकाराम महाराजांचं वचन आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हे वचन खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे बघून ज्यांना खरंच समर्पित करावं असं वाटतं, अशा व्यक्तिमत्वाचे धनी आदरणीय PS खंदारे सर आहेत. पूर्ण तुम्ही ज्या वेळेला हे तुमच्यावरती असं एकंदरीत संकट कोसळलं होतं तब्येतीच्या दृष्टिकोनातून, तर ह्या वेळेला तुम्हाला असं वाटलं का की अरे उगाच सामाजिक चळवळ करत बसलो, पैसे कमवले असते तर बरं झालं? नाही, उलट माझ्या सामाजिक कार्याची ही पावती आहे. नमस्कार, सध्या तुमची तब्येत कशी आहे? नमस्कार. सध्या तब्येत माझी आहे साधारण आता म्हणजे जवळपास 60% मी व्यवस्थित आहे. 40% आता सुधारणा बाकी आहे. पण मी सकाळ संध्याकाळ वॉकरच्या सहाय्याने चालू शकतो, थोडंसं फिरू शकतो. पण मनामध्ये जे काही आहे, म्हणजे जे माझे 3-4 महिने गेलेत, तर ते संपूर्ण वाया गेल्यासारखं मला वाटतं. कारण ते 4 महिने म्हणजे खूप मोठा कार्यकाळ आहे. बरोबर. 4 महिन्यात सामाजिक कार्यकर्त्यासाठी एक दिवस फार महत्वाचा असतो. बरोबर. आणि 4 महिन्याचा कालावधी हा माझ्यासाठी खूप मोठा कालावधी आहे. म्हणजे या कालावधीमध्ये ज्या काही आम्हाला गोष्टी करायच्या होत्या, त्या गोष्टी बऱ्याचशा राहून गेल्या. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे हे जे प्रसंग घडत आहेत, वारंवार महाराष्ट्र भुंदुगिरीकडे जातोय असं तुम्हाला वाटतं का? आणि ह्या परिस्थितीमधून सावरण्यासाठी एकंदरीत महाराष्ट्रीय वासियांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता फक्त नावालाच सांगितलं जातं का हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. म्हणजे प्रामुख्यानं ह्या 4 महापुरुषांची नावं सातत्यानं समोर येत असतात. आणि ही नावं समोर येत असताना जर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या लोकांनी या 4 लोकांचं जर अनुकरण केलं असतं, या 4 महापुरुषांचं जर विचाराचं अनुकरण केलं असतं, तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या नसत्या किंवा अशा घटनेला थाराही मिळाला नसता. बरोबर. परंतु एकीकडे म्हणजे शिव फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि एक समाज रचना अशा पद्धतीची तयार करायची की जी इथल्या वातावरण म्हणजे वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगळ्या मार्गावरती घेऊन जाईल. आणि इथल्या तरुणांची माथी देखील कशा पद्धतीनं भडकवली जातात, अशा पद्धतीचं वातावरण हे फार विचित्र वातावरण आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाने जी समतेची पताका घेऊन खांद्यावरती जे गेले आणि वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थानं मानवतावादाचा दृष्टिकोन निर्माण करणारी एक व्यवस्था होती. वारकरी संप्रदाय म्हणजे त्याच्यामध्ये 18 पगड जातीचे जे संत महापुरुष होते, त्यांना घेऊन चालत असताना आज वारकरी संप्रदायाला देखील बदनाम करणारी एक यंत्रणा तयार झालेली आहे. म्हणजे एकीकडे संत महापुरुषाचंच नाव घ्यायचं, परंतु दुसरीकडे मात्र समाजात द्वेष कसा निर्माण होईल असं जाहीर कीर्तनातून बोलणारी काही एक यंत्रणा तयार झालेली आहे. ही यंत्रणा फार घातक आहे. कारण ज्या वारकरी संप्रदायाने समतेचा विचार केला, माणसामधला भेद नष्ट करण्याचं काम केलं, तर त्याच कीर्तनाच्या माध्यमातून काही जे काही लोक आहेत, कीर्तनकार आहेत, तर ते जाहीर कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये द्वेष पसरवला जातो. तर हे समाजासाठी फार घातक आहे. आपण आयुष्याची अनेक वर्ष सामाजिक चळवळींमध्ये काम करत आहात. आमच्यासारखी जी नवीन पिढी या सामाजिक चळवळींमध्ये येऊन थोडं काहीतरी नवीन करू इच्छिते, आम्ही खूप इम्पेशंट आहोत, असंयमी आहोत. आम्हाला असं वाटतं की एखाद्या सामाजिक चळवळीमध्ये गेल्याच्या नंतर तिथे तात्काळ सुधारणा व्हावी, त्यामध्ये बदल व्हावा, आम्हाला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लगेच ओळख मिळावी. तुम्ही मात्र आयुष्याची अनेक वर्ष म्हणजे संपूर्ण आयुष्य सामाजिक चळवळींना वाहलं. कधीही सामाजिक चळवळीकडे आर्थिक मिळकतीचं साधन म्हणून तुम्ही कधीही बघितलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आज हे तुमच्यावरती संकट ओढवलेलं असताना तुम्हाला आर्थिक तो ताण जाणवला का? आणि जर नसेल जाणवला किंवा जाणवला असेल तर आमच्यासारखे जे नवखे आहेत की जे या सामाजिक चळवळीमध्ये येऊ पाहतात, त्यांना नेमका काय संदेश द्याल? सामाजिक चळवळींकडे कशा पद्धतीने पाहावं याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. मी सर्वप्रथम सामाजिक चळवळीकडे कसं पाहावं या संदर्भातल्या अनुषंगानं बोलतो. म्हणजे ज्यावेळी संत ज्ञानेश्वरांना इथल्या समाज व्यवस्थेनं त्रास दिला, त्यांचं जीवन जगणं असहाय्य केलं, त्यावेळेस संत ज्ञानेश्वर ज्यावेळेस एकांतात राहिले, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये सुडाची भावना नाही आली. बरोबर. की समाज व्यवस्थेनं मला एवढं छळलं, मग मी त्यांचा बदला वेगळ्या पद्धतीने घेतला पाहिजे. तर ते तिथे पसायदान त्यांनी आणलं. बरोबर. आणि त्या पसायदानामध्ये भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे एवढा मोठा संदेश उपदेश देणं, बरोबर, हा काही हे नाही. म्हणजे जी माणसं समाजसेवेसाठी किंवा ह्या समाज बदलासाठीची जी प्रक्रिया करतात, तर त्यांच्या मनामध्ये इतरांप्रती कधीच द्वेष नसतो. बरोबर.
त्याच पद्धतीचं एक उदाहरण आहे. म्हणजे कीर्तनकार देखील तशा पद्धतीने सांगतात हम्म, की एकदा भगवान गौतम बुद्ध एका आंब्याच्या झाडाखाली बसले. हम्म, मुलं आली हम्म. आणि त्यांनी आंब्याच्या पाडण्यासाठी त्या झाडाला दगड मारली. बरोबर. ती दगड काही चुकून भगवान गौतम बुद्धांना लागली. लागली. हा. त्यावेळेस एक माणूस समोरून जात असताना तो म्हणतो, अरे ते मुलाची दगड तुला लागतात, हम्म, तरीही त्या मुलांवरती तू रागावत नाहीस, हम्म, नेमकं काय कारण आहे? हम्म, तर तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात हम्म. की त्या आंब्याला तरी देण्यासारखं होतं. त्यांना आंबे दिले, त्यांनी दगड मारले, त्यांनी अच्छा, म्हणजे त्यांना मुलांनी दिले. आंब्याच्या झाडाला दगड मारले तर झाडाने आंबे दिले. आंबे दिले, हा. परंतु मला जे दगड लागले तर माझ्याकडे देण्यासारखं काहीच त्यांना नाही. काहीच नाहीये. म्हणजे हा जो मानवतावादाचा जो दृष्टिकोन आहे, दृष्टिकोन आहे. बरोबर. ते दृष्टिकोन तो फार महत्वाचा आहे. हम्म, आणि आता दुसरा तुमचा जो प्रश्न आहे हम्म, की समाजाच्या संदर्भानं, हम्म, तर वाशिमकरांनी माझ्यासाठी फार महत्वाचं आणि मोलाचं काम केलेलं आहे. हम्म, म्हणजे वाशिमकरांचा मी सदैव ऋणी राहीन. हम्म, आणि ते आवाहन ज्यावेळेस गजानन धामणे सरांनी केलं, त्यावेळेस त्यांच्या आव्हानाला लोकांनी फार दाद दिली हम्म, आणि मला म्हणजे सगळ्याच प्रकारची मदत मिळालेली आहे. आर्थिक मदत मिळालेली आहे, हम्म. मानसिक मदत मिळालेली आहे आणि जी प्रेरणा मिळाली ती फार महत्वाची आहे. हम्म. म्हणून मी वाशिमकरांचा सदैव ऋणी आहे. पण हे सगळं करत असताना तुम्ही आयुष्यभर कधी म्हणजे सामाजिक चळवळीकडे आर्थिक मिळकतीचं साधन म्हणून बघितलं नाही. आम्ही अनेक असे सामाजिक चळवळींमध्ये निर्माण झालेले कार्यकर्ते बघतो, ते नंतर राजकारणामध्ये गेलेत किंवा स्वतःच्या सोयीसाठी म्हणजे त्यांनी सोयीची सामाजिक चळवळ चालवली असं आम्ही बघतो. तुम्ही त्यामधले नाही दिसत. आता पूर्ण तुम्ही ज्या वेळेला हे तुमच्यावरती असं एकंदरीत संकट कोसळलं होतं तब्येतीच्या दृष्टिकोनातून, तर ह्या वेळेला तुम्हाला असं वाटलं का की अरे उगाच सामाजिक चळवळ करत बसलो, पैसे कमवले असते तर बरं झालं? नाही, उलट माझ्या सामाजिक कार्याची ही पावती आहे. हम्म, मी जर समजा सामाजिक क्षेत्रात नसतो हम्म, तर मला कुत्रंही ओळखलं नसतं. आज बरं. वाशिममध्ये कितीक लोक बिमार आहेत, हम्म, कितीक लोक वेगवेगळ्या पद्धतीनं व्याधीग्रस्त आहेत, हम्म. परंतु त्यांना साधी विचारपूस सुद्धा करण्यासाठी कोणी जात नाहीये. बरोबर. तर माझी जी सामाजिक कार्य करण्याची जी हे आहे, हम्म, आणि प्रत्येक स्तरातला माणूस हम्म, आज मोठ्या आपुलकीनं घरी आला. हम्म, घरी आला तर तो खाली हातानं कधीच आला नाही. हम्म, म्हणजे जेवढे माणसं मला भेटण्यासाठी आले हम्म, तर ते खाली हातानं आले नाही. ज्यांना जे जे शक्य आहे हम्म. ती मदत, काही लोकांनी पाकिटं घेऊन आले, काही लोकांनी त्यांच्या पद्धतीनं ते हे आले आहेत. म्हणजे ते फार महत्वाचं आहे. नाही, मला तुम्हाला ते हे विचारायचं आहे की हे तर तुम्ही जे सामाजिक चळवळींना दिलं होतं ते तुम्हाला लोकांनी त्या प्रेमापोटी किंवा आपुलकीपोटी हे सर्व केलं, परंतु आमच्यासारखी जी नवीन पिढी आहे जी सामाजिक चळवळींना एक प्रतिष्ठा मिळवण्याचं साधन म्हणून बघते, किंवा आम्ही जागोजागी गल्लोगल्ली एक बॅनर पाहतो, सामाजिक कार्यकर्ते, ते सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं बॅनर पुरतं काम दिसतं, प्रत्यक्षात मात्र दिसत नाही. तुम्ही मात्र त्या बॅनरच्या पलीकडे राहून काम केलं. तर आमची जी नवीन पिढी आहे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल सामाजिक चळवळींकडे बघताना, सामाजिक समस्यांकडे बघताना, किंवा त्या समस्यांवरचे सोल्युशन शोधत असताना आम्ही कशा पद्धतीनं काम करायला हवं, किती संयमी राहून, किंवा इतर कुठला असा तुम्ही सल्ला द्याल आम्हाला सामाजिक चळवळींमध्ये काम करताना? सामाजिक काम करत असताना माणसाच्या मनामध्ये आपुलकीची भावना फार महत्वाची आहे. म्हणजे मग मी ज्या पद्धतीनं संत ज्ञानेश्वराचं उदाहरण दिलं, त्या पद्धतीनं माणसानं समाजामध्ये वावरत असताना संयम फार महत्वाचा आहे. आणि कोणतंही काम करत असताना ते फक्त प्रसिद्धीसाठी करू नये. आणि प्रसिद्धीसाठी केलेलं काम हे अक्षणिक काम असतं. म्हणजे आज जोपर्यंत बॅनर आहे तोपर्यंत ते लोकांना दिसतं. बॅनर फाटलं की लोकही विसरून जातात. बरं, ते बॅनर पाहून शिवाय घालणारे अनेक असतात, याचं काम तर काही दिसत नाही. पण मग ते तसंच होतं ना. आणि बॅनरच्या पलीकडे आपल्याला जर काम करायचं असेल तर बॅनर न लावता लोकांच्या मनावरती ठसा उमटवणारं काम माणसाने केलं पाहिजे. आणि ते ठसा उमटवण्यासाठी आजच्या युवा पिढीने म्हणजे जागरूक असलं पाहिजे. आजची युवा पिढी ही वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे भरकटलेली आहे. कुठे राजकीय लोकांच्या क्षणिक सुखासाठी पाठीमागे लागलेली आहे, बरोबर, तर कुठे वेगवेगळ्या पद्धतीनं ती भरकटलेली आहे. तर त्यांनी स्वतःचं जीवन हे सांभाळलं पाहिजे. कारण तुम्ही नेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करताय, पण तो नेता तुम्हाला कितपत ओळखतो किंवा काय होतं हे फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि नेत्याला फक्त गर्दी पाहिजे, त्याला दर्दी नको. आणि समाजामध्ये आता म्हणजे दर्दी माणसं जन्माला येणं हे फार महत्वाचं आहे. युवा पिढींनी कुठल्याही पद्धतीच्या व्यसनाच्या मागे न लागता
आपलं जीवन आणि शिक्षणाकडे फार महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे आज जी माणसं शिक्षणाला महत्त्व देतात ती कुठल्याही परिस्थितीवर मात करून ते पुढे जात असतात. आता ह्याच भागातली काही 2-4 मुलं अशा पद्धतीची आहेत की त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून ते आज वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या हुद्द्यावर ते गेलेले आहेत. बरोबर. काही अग्निवीर झालेत, कोणी काही झालेले आहेत. तर हा आदर्श युवकांनी घेतला पाहिजे. ते फार महत्त्वाचं आहे. बरोबर. एक सामाजिक चळवळीतला असा कार्यकर्ता की ज्यांनी विचारांशी कधीही प्रतारणा केली असं त्यांच्या एकाही कृतीवरनं मला मागच्या 4-5 वर्षामध्ये दिसलं नाही. सर अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीमध्ये काम करतात, परंतु मी जेव्हापासून सरांना भेटलो तर एक तुकाराम महाराजांचं वचन आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हे वचन खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे बघून ज्यांना खरंच समर्पित करावं असं वाटतं अशा व्यक्तिमत्वाचे धनी आदरणीय PS खंदारे सर आहेत. त्यांची आज तब्येत जरी थोडीशी ढासळलेली असली तरी सुद्धा ते मानसिकदृष्ट्या प्रचंड कणखर आहेत आणि ही जी हा जो सामाजिक चळवळींचा वसा त्यांनी जे खांद्यावरती घेतलेला आहे तो निश्चितपणानं अविरतपणे अशाच पद्धतीने माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तो घेऊन जाईल अशा पद्धतीची भावना त्यांच्या प्रत्येक शब्दामधून मला या ठिकाणी अनुभवायला मिळाली. तर मी आदरणीय PS खंदारे सरांना एक म्हणजे त्यांच्यासाठी मी काही मागणार नाही, परंतु जर कुणी असेल अशी एखादी शक्ती की ज्याच्यामुळे ही सर्व संपूर्ण सृष्टी संचलित होत असेल तर त्यांना फक्त एकच मागणं आहे की ज्यावेळेला आमची 100री पूर्ण होईल तर ती 100री तो कार्यक्रम PS खंदारे सर यांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला साजरा करता यावा. त्यावेळेस सर असं आम्ही आमच्यासाठीच मागणं मागतो, सरांसाठी काही नाही. सर तुम्ही आमच्याशी बोललात, खूप छान वाटलं. थँक्यू सर. धन्यवाद सर.